स्पर्धा संपलेली आहे आणि आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कोणते 4 स्पर्धक आता अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर कोणते 2 स्पर्धक आज आपण त्यांना निरोप देणार आहोत. आणि शेवटचा निर्णय ऐकण्यासाठी आता मी आपल्या आजच्या मान्यवर परीक्षक श्रुती सडोलीकर यांना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं. श्रुतीताई, एकंदर ही उपांत्य फेरी कशी होती? फर्स्ट क्लास होती, झकास होती, फॅन्टास्टिक होती, खूप आनंददायक होती. माझ्यासाठी आनंद यात्रा होती. क्या बात. कारण या फेरीसाठी जी मुलं निवडली गेली त्यांनी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींनी खूप अतोनात मेहनत घेतलेली ह्याच्यात दिसत होती. आणि त्यांचा उत्साह अतिशय मला आश्चर्यचकित करणारा होता. मला फार आवडलं, खूप आवडलं. म्हणजे मी इथं मला यायला मिळालं आणि 2 दिवस इतक्या आनंदात घालवायला मिळाले म्हणून मी तुमचेच आभार मानते सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आजचा निकाल. आजच्या निकालात पुढे जाणारी मंडळी आहेत रोहित. कॉंग्रॅच्युलेशन्स रोहित. आर्या. अभिनंदन आर्या, आता अंतिम फेरीत. नेहा. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. आणि एक छोटीशी चिमणी मुग्धा. कॉंग्रॅच्युलेशन्स मुग्धा. आमच्या मोहित आणि ऐश्वर्यासाठी मी एवढं सांगू शकते की स्पर्धा आहे, कोणीतरी पुढे जायचं, कोणीतरी मागे राहायचं. पण इथं येण्यानं त्यांना जे मिळालं त्याचा त्यांनी पुढे उपयोग करून घेऊन ससा आणि कासव या गोष्टीची आठवण ठेवायची आणि आम्हाला पुन्हा आपलं गाणं ऐकवायचं आहे. राईट? ऐश्वर्या, मोहित, या दोघं या. इथपर्यंत तुमची वाटचाल झाली, तुझा तर कमबॅक झाला याच्यात, तर ही काही छोटी गोष्ट नाही आहे की नाही. आणि सारेगमपचं मंच हे खरंच फार नशीबवान मुलांना लाभतं, खरंच सांगते तुला. आणि इकडनं पुढे खूप खूप यशस्वी आहात तुम्ही दोघं जण आणि खूप मोठे सिंगर्स जेव्हा बनाल ना तेव्हा मग आपण भेटायचो आणि मी तुमचा ऑटोग्राफ घेणार मग, ओके नाही. ऑल द बेस्ट. आणि तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे, श्रुतीताई तुम्हाला देतील. मोहित, ऐश्वर्या, थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. हां, रोहित, नेहा, आर्या आणि मुग्धा, पुन्हा एकदा खूप खूप हॉटिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही आता फायनल्समध्ये पोहोचलेले आहात. आता आपली भेट थेट अंतिम फेरीमध्ये. ओके श्रुतीताई, खरंच तुम्ही 2 दिवस आलात आमच्याबरोबर आणि इतकी मजा आली. आणि जसं मागच्या एपिसोडमध्ये वैशाली म्हणाली होती की काही काही क्षण आमच्यासाठी एक सुखद धक्का होता. त्यामुळे खूप एन्जॉय केलं. थँक्यू व्हेरी मच. एक छोटीशी भेट तुमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आग्रह की आजच्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या गाण्याने व्हावी. हे गाणं जे मी आत्ता सादर करणार आहे हे लिटल चॅम्प्ससाठी आहे. हे गाणं यापूर्वी कधीच कुणीही गायलेलं नाही, कधीच कुणी ऐकलेलं पण नाही. पण मी ते गाणार आहे. ताजं ताजं गरम आहे. कारण काल इकडून जाताना माझं असं लक्षात आलं की मला जर या मुलांच्यासाठी एखादी गिफ्ट द्यायची असेल तर ती सर्वस्वी माझी आणि माझीच असली पाहिजे. झुळ 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 वाहत वारा, झुळ 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 वाहत वारा, गंध सुगंधित अलगुज वारा, गंध सुगंधित अलगुज वारा,
विजलीची लगबग मेघांची गडबड विजलीची लगबग पक्ष्यांच्या आवाजीत उडती माळा पक्ष्यांच्या आवाजीत उडती माळा झुळझुळ झुळझुळ वाहतो वारा झुळझुळ झुळझुळ वाहतो वारा गंध सुगंधित अलगुज वारा गंध सुगंधित अलगुज वारा झुळझुळ झुळझुळ वाहतो वारा झुळझुळ झुळझुळ वाहतो वारा झुळझुळ 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 Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.